बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातली। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडतंय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। विरोधकांचा या चहापानावरती आता बहिष्कार टाकण्यात येतोय। उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं तिसरं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सदर कार्यक्रमासाठी आता महायुती सरकारमधील सर्व मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। एक मंत्री नारायण राणे विषयी म्हणतात की यांनी अनेक खुना केले, यांनी अनेक केसेस घेतल्या, मर्डरी केल्या। कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे। बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू। बाकी 3000 कोटीचा भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे, एक बबनराव लोणीकर सारखे आमदार हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत, तीन दिशेला तीन तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत। मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला। कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते। दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे का, पैसे खाल्ले आहेत का, हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो। कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं GR काढलेलं आहे। हेच ते दादा भुसे आहेत, आमच्या वेळी कृषी मंत्री होते, मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी द्या मागे लागले होते। आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या 1.5 वर्षात MSIDC खातं सांभाळलं।